इथे फुके परिवाराचे हेड ऑफ द फॅमिली किंवा ज्याला आपण म्हणू शकू की परिणय फुके आणि संकेत फुके यांचे वडील आणि त्यांच्या सोबतचे हे सगळे फोटोग्राफ, म्हणजे हे सगळी माणसं एकत्र आहेत. त्यांचा काही प्रॉब्लेम नव्हता. असं काही नाही की बाबा वेगळ्या जातीची मुलगी आहे किंवा आमच्या मनाविरुद्ध लग्न केलंय किंवा लग्नाची आम्हाला माहितीच नव्हती, असं अजिबातच नाहीये. प्रिया फुके या म्हणजे हे मॅटर पहिल्यांदा नीट मला आपल्या समोर सांगावं लागेल. हे प्रेम प्रकरणाचं मॅटर नाहीये किंवा माझं लग्न मान्य होत नाहीये असं सुद्धा मॅटर नाहीये. विधिवत प्रिया फुके आणि संकेत फुके यांचं लग्न झालं होतं. ते फुके परिवारामध्ये लग्न झालेलं होतं आणि फुके परिवारामध्ये लग्न करतानाच ही त्या लग्नाची रीतसर पत्रिका, ज्या रीतसर पत्रिकेमध्ये अगदी काय आपण ज्याला म्हणू देवा ब्राह्मणांच्या साक्षीने सगळ्या नातेवाईकांच्या सह सगळ्यांना एकत्रित करून हे लग्न लागलेलं होतं. म्हणजे हे लग्न फुकेंच्या रीतरिवाजाप्रमाणे आणि सगळ्यांना बोलून सगळ्यांच्या सहमतीने राजीखुशीने लागलेलं हे लग्न होतं. या लग्नाचं हे मी का दाखवते त्याचं नंतर सांगते. या लग्नाचं इथे हे मॅरेज सर्टिफिकेट अतिशय रीतसर आहे, लीगल आहे. ज्यांना याचे काही डॉक्युमेंट हवे असतील ते डॉक्युमेंट आपल्याला दिसतील. हे लग्न अत्यंत सगळ्यांच्या खेळीमेळीच्या वातावरणात झालेलं होतं. त्या लग्नाचे हे काही फोटोग्राफ्स आहेत. म्हणजे ही एक हॅपी फॅमिली होती, एक अतिशय आनंदी कुटुंब. या असं नाही की या लग्नामध्ये फक्त प्रिया फुके आणि संकेत फुकेच होते, तर तसं नाही. तर या लग्नामध्ये परिणय फुके जे आता सत्ताधाऱ्यांमध्ये आहेत आणि परिणय फुकेंची सगळी फॅमिली, ही सगळी फॅमिली याच्यामध्ये दिसते की जे वारंवार या सगळ्यांच्या सोबत आहेत. या लग्न आणि लग्नाच्या नंतरच्या जबाबदाऱ्या जर आपण बघितल्या तर त्या सगळ्या जबाबदाऱ्या आणि सगळ्या सुखदुःखामध्ये सून प्रिया फुके ही या फुके परिवाराच्या सोबत आहे. त्यांच्या घरातले काही सुखदुःखाचे प्रसंग आणि त्या प्रसंगात ही सून सोबत आहे. इथे फुके परिवाराचे हेड ऑफ द फॅमिली किंवा ज्याला आपण म्हणू शकू की परिणय फुके आणि संकेत फुके यांचे वडील आणि त्यांच्या सोबतचे हे सगळे फोटोग्राफ, म्हणजे हे सगळी माणसं एकत्र आहेत. त्यांचा काही प्रॉब्लेम नव्हता. असं काही नाही की बाबा वेगळ्या जातीची मुलगी आहे किंवा आमच्या मनाविरुद्ध लग्न केलंय किंवा लग्नाची आम्हाला माहितीच नव्हती, असं अजिबातच नाहीये. हे एकत्रित यांचं जाणं येणं, उठणं बसणं, फिरणं, खाणं पिणं हे सगळं व्यवस्थित चाललेलं. परंतु लग्नाच्या आधी मुलाचं हेल्थ स्टेटस सांगितलं नाही, तरी सुद्धा विवाह पवित्र संस्कार आहे, तो निभावला पाहिजे असं म्हणत प्रिया फुके यांनी ती वैवाहिक जबाबदारी निभावली. पण हाऊएव्हर दुर्दैवाने संकेत फुके यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचं हे प्रमाणपत्र, या मृत्यू प्रमाणपत्रामध्ये ही पत्नी म्हणून इथे प्रिया फुके यांचं नाव आहे. ताई आहोत आता आम्ही सोबत, डोंट वरी. हे सगळं एवढे डॉक्युमेंट का दाखवावे लागतायत मला, हे वाईट आहे या देशामध्ये, या राज्यामध्ये, की इथे नातं एस्टॅब्लिश करावं लागतं, इथे नातं सिद्ध करावं लागतं. हे फारच वाईट आहे. बरं, एवढं सगळं होऊन वारंवार मागणी केली गेली की बाबा तुम्ही, मी तुमच्या सोबत राहायला तयार आहे, आपण हॅपी फॅमिली आहोत. ठीक आहे की माझा नवरा आता नाहीये, परंतु मी दुसऱ्या कोणाच्या आधाराने राहणार आहे. माझ्यासाठी सासू सासरेच आई बाबा आहेत, दीर माझा मोठा भाऊ आहे आणि मी तुमच्या सगळ्यांच्या सोबतीनं तुमच्या आधाराने राहायला तयार आहे. मात्र असं असतानाही तू आमच्या सोबत राहायचं नाही, कारण सोबत राहिली तर ती संपत्तीची एक वाटेकरी होऊ शकते. असं म्हणून जर तिला रात्री अपरात्री बाहेर काढलं जात असेल तर काय करावं अशा वेळेला त्या महिलेने. म्हणून तिने पोलीस स्टेशन मध्ये जायचं ठरवलं आणि पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवायची. पोलीस स्टेशन तक्रार घेतच नाही. फार संघर्ष केल्यानंतरची ही पहिली तक्रार आहे. ही 14 ऑक्टोबर 2022 ची तक्रार आहे. याच्यामध्ये 294, 323, 504, 506, 498 अशी सगळी कलमं लागलेली आहेत. मात्र एवढ्या सगळ्या कलमांची FIR, जी FIR पहिल्यांदा होत नव्हती, फार संघर्षानंतर करावी लागली. पण एवढी FIR झाल्यानंतरही या FIR मध्ये संबंधित माणसांना काहीही कसलीही शिक्षा किंवा काही झालेलं नाहीये.
ही सगळी माणसं अत्यंत मजेत बाहेर आहेत. ही अंबाझरी पोलीस स्टेशनची आहे. आता विशेष असं आहे की 498 ची तक्रार झाली आहे. खरं तर 498 ची तक्रार झाल्यानंतर दरवेळेला जे आपल्याकडे महिला आयोगाकडून सांगितलं जातं की आम्ही सुमोटो केलेला आहे, कदाचित त्यांना सुमोटोचा नेमका अर्थच कळत नाही की स्वतःहून पुढाकार घेणे, यंत्रणेने स्वतःहून पुढाकार घेणे आणि त्याच्यामधली कार्यवाही करणे. ह्या सगळ्या संबंधाने म्हणजे 1993 ला जेव्हा आपल्याकडे महिला आयोग आला आणि महिला आयोगाने सांगितलं की कलम 14, कलम 15, कलम 16 या 3 कलमांचं संरक्षण करण्यासाठी आणि महिलांना सुद्धा समतेचे अधिकार देण्यासाठी म्हणून आपल्याकडे आयोग असला पाहिजे. या 498च्या प्रकरणामध्ये खरं तर त्यांनी लक्ष घालायला हवं होतं. आता आपण असं थोड्या वेळासाठी गृहीत धरू की त्यांना काही स्वप्न पडले का, त्या कशा काय तिथून इथे करतील बरं, त्यांना कसं लक्ष देता येईल. तर मी आपल्याला सांगितलं पाहिजे की 2024 ला म्हणजे त्याच्या आधी 2022 ला सुद्धा जे वेगवेगळ्या ज्या गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्यांमध्ये, हा गुन्हा तुमच्यावरचा आहे की त्यांच्यावरचा आहे, आता या सगळ्यांच्या मध्ये 2022 पासून राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि निवडणुकीच्या आधीचे लाडके भाऊ, कारण आता निवडणुकीनंतर काही लाडके भाऊ म्हणण्यासारखी परिस्थितीच राहिली नाही. सो निवडणुकीच्या आधीचे लाडके भाऊ देवा भाऊ यांना पत्र लिहिलेलं आहे. हा पत्रव्यवहार तब्बल 4 वेळा झालेला पत्रव्यवहार आहे. काही उत्तर नाहीये याच्यामध्ये. पोलिसांना लिहिलं पाहिजे बाबा, संबंधित यंत्रणा आहेत, पोलिसांना लिहिलं पाहिजे